एक चिमुकली आपल्या सायकलवर शाळेत चालली आहे. सकाळची वेळ आहे. 2 नराधम येतात आणि तिच्या तोंडावर ॲसिड फेकतात. ऐकायलाच कसं वाटतं ना. पण ही घटना घडली आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधील संगमनेर तालुक्यात वडगाव पान गावामध्ये. वडील वारलेले, आई गरीब, कमवायला काहीच साधन नसल्यामुळे मुलगी आईसोबत आपल्या मामाकडे राहते. रोज न चुकता शाळेत जाते. 6वीच्या वर्गात शिकते. वय फक्त 13 वर्ष. शाळेत जात असताना सायकलवर असताना 2 नराधम येतात आणि तिच्या तोंडावर ॲसिड फेकतात. आणि ते सगळ्या गावाचा अहिल्यानगर जिल्ह्याचा आक्रोश होतो. सगळे नेते भेटत आहेत, पोलीस तपास करतायत. पण या घटना घडणं थांबणं गरजेचं आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी आता पुढचा तपास चालू केला आहे. तर त्यामध्येच जयश्री थोरात यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि सर्वांना आश्वासन दिलं की आता नक्कीच तपासाला वेग भेटेल आणि जे गुन्हेगार आहेत, नराधम आहेत, त्यांना नक्कीच मोठ्या प्रकारची शिक्षा केली जाईल. त्या नराधमांना शिक्षा तर होईलच, पण ह्या घटना कुठंतरी बंद झाल्या पाहिजेत. कमी नाही, बंदच झाल्या पाहिजेत. कधीपर्यंत एखाद्या मुलीनं, महिलेनं घाबरून रस्त्यावरून चालायचं? आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये जर अशा घटना घडत असतील कायमच, तर आपल्याला थोडीशी एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून, एक मुलगा म्हणून थोडीशी तरी लाज वाटणं गरजेचं आहे. आपण आपल्या समाजातल्या प्रत्येक घटकांवर थोडा अंकुश ठेवून त्यांना चांगल्या विचारांचे पाईक बनवणं अतिशय गरजेचं आहे. आपण फक्त म्हणतोय महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, पण त्यांना स्वसंरक्षणाचे धडेही दिले पाहिजेत. त्याचबरोबर आपले जे मुलं असतील, समाजातील पुरुष असतील, त्यांनीही थोडं आपल्या विचारामध्ये बदल घडवून आणणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या सर्वांनाच मेहनत करावी लागेल, कारण आपल्याला समाज बदलायचा आहे. एक चांगला समाज तयार करायचा आहे, जो आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी आदर्श देऊन जाईल. धन्यवाद. चौकातल्या चर्चा.